रामकृष्ण हरी. श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये आज समारोपाच्या दिवशी महाराजांच्या गाथेतील चिंतनासाठी निवडलेला अभंग असा आहे. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान. माय बाप माझा उभा कृपादानी, विठे समजोडून पादांबुजे. सांभाळाशी येऊन नेदिता उणीव, अधिकार गौरव राखे तैसा. तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, जया तैसा राहे कवळुनी. महाराजांचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये जी काही इच्छा केली त्या इच्छेप्रमाणे मला प्रसाद दिला असं म्हणतात. खरोखर महिनाभराची चिंतन मला करण्याची इच्छा मनापासून झाली होती आणि ती इच्छा जशी झाली त्या पद्धतीने ती चिंतन मला पूर्ण करण्याचा प्रसाद सुद्धा परमेश्वर पांडुरंगाने आपल्या सर्वांना सुद्धा दिलाय. आणि त्याच्यामुळं महाराज जसं म्हणतायत त्या पद्धतीनं माझ्या सुद्धा चित्तामध्ये मनाला अत्यंत समाधान वाटतं की चिंतन मला आपल्या सर्वांच्या कृपेनं, परमेश्वराच्या आशीर्वादानं, महाराजांच्या कृपेनं ती आज महिनाभराची चिंतन मला आपण पूर्ण करतो. आणि हे पूर्ण करण्यासाठी कोण आहे म्हणताना महाराज म्हणतात, माय बाप माझा उभा कृपादानी. हे कृपेचं दान देणारा तो माय बाप, आई वडील, सगळं पिता बंधू, सगळं जे असणारा जो आहे तो समचरण विटेवरती ठेवून तिथं तो उभा आहे असं म्हणतात. महाराज म्हणतात विटे सम जोडोनी पदांबुजे. आपले समचरण सगळ्यांच्या प्रति समानतेची भावना ठेवून, सगळ्यांच्यासाठी समान दृष्टी ठेवून ते समचरण विटेवरती तिथं उभा आहेत. म्हणून हे कृपादान आपल्याला मिळालेलं आहे असं महाराज सांगतात. सांभाळाशी येऊ न देता उणीव, अधिकार गौरव राखे तैसा. आणि सर्वांना जे जे हवं ते कृपेचं दान, ज्याची ज्या पद्धतीने योग्यता आहे त्या योग्यतेनं सर्वांचं कल्याण परमेश्वर, त्यांचा गौरव तो तिथं असून करतोय असं महाराज म्हणतायत. आणि शेवटी म्हणतायत, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, जया तैसा राहे कवळुनी. महाराज म्हणतात सगळ्यांच्या अंतर्बाह्य तो भरून आहे. सगळ्या जीवांमध्ये, चराचरामध्ये पांडुरंग परमात्मा अंतर्बाह्य भरलेला आहे. फक्त ज्याचा जसा भाव आहे, ज्याची ज्याची भक्ती आहे, त्या भावाप्रमाणे तो त्याला जवळ घेऊन कवटाळून धरून राहतो असं महाराज सांगतो. काय फलित आहे या चिंतन मालेचं. आज लक्षात आलंय की सर्वांमध्ये देव आहे आणि तो करून घेतोय. तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आहे तो करून घेणारा परमेश्वर पांडुरंग परमात्माचा आहे. त्यानंच ते करून घेतलेलं आहे. मी करतो असं याच्यातलं काही नाही. फक्त इच्छा झाली आणि ते पूर्ण करण्याचा प्रसाद सुद्धा पांडुरंगानं आपल्या सर्वांना दिलाय. आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्या वाटतील, ज्या आपल्यासाठी चांगल्या असतील, तो परमेश्वर पांडुरंग आपल्याला देतच राहील. त्याच्यासाठी परमेश्वर सदैव तयार आहे. फक्त त्याच्यासाठी आपला भाव चांगला पाहिजे. जसा भाव असेल तसा देव दिसेल, सर्वांमध्ये दिसेल. अंतर्बाह्य तो भरून राहिलेला आहे. त्यामुळं तो आपल्या सदैव बरोबर आहे, नव्हे तर तो आपल्याला घट्ट धरून आहे. थोडंच एक चिंतन आजच्या या अभंगाच्या निमित्तानं आणि या संबंध महिनाभराच्या चिंतनमालेच्या निमित्तानं करूया. परमेश्वर पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करूया की सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रसाद सर्वांना मिळू दे. एवढीच एक चिंतन या चिंतनाच्या निमित्तानं परमेश्वराला पांडुरंगाला प्रार्थना करूया. आणि आज या चिंतनमालेमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा आपल्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे पांडुरंगाचं कृपादान आपल्याला मिळेल अशीच अपेक्षा करून आज इथं थांबूया. रामकृष्ण हरी.